डोंगराच्या कुशीतून वळणावळणाने धावणारी रेल्वे, एका बाजूला हिरवाईने नटलेला निसर्ग आणि दुसऱ्या बाजूला खंडोबाच्या दर्शनाची ओढ. नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या जेजुरी नगरीच्या दिशेने. आपल्या प्रवासाची सुरुवात झाली आहे कोल्हापूरवरून. रेल्वेच्या खिडकीतून दिसणारे हिरवेगार निसर्गरम्य दृश्य, मार्गात झालेल्या अनेक ट्रेन क्रॉसिंग, काही स्थानकांना हाय स्पीडने मागे टाकण्याचे रोमांचक क्षण, आणि विशेष म्हणजे आदरकी घाटातील डोंगरांमधून धावणाऱ्या रेल्वेचे अप्रतिम नजारे या प्रवासाला आणखीनच अविस्मरणीय बनवतात. खंडोबाच्या नगरीकडे जाणाऱ्या या भक्तिमय आणि निसर्गरम्य रेल्वे प्रवासात तुम्हालाही सोबत घेऊन जात आहोत. चला तर मग जेजुरी दर्शनाच्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवातीपासून सुरुवात करू कोल्हापूरवरून. तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 11:30 कोल्हापूर CSMT कोयना एक्सप्रेस ट्रेनने. आणि मित्रांनो, आजचा आपला प्रवास जो आहे तो होणार आहे कोल्हापूर ते जेजुरी. तर मित्रांनो, चला करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, सकाळचे 7:30 झालेले आहेत आणि आपली जी कोयना एक्सप्रेस ट्रेन आहे ती 8:25 कोल्हापूरवरून निघते. तर चला जाऊया स्टेशनमध्ये आणि करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग जाऊया स्टेशनमध्ये आणि करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, या चहा घेण्यासाठी सकाळी सकाळी कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेरच एकदम एक नंबर चहा मिळालेला आहे. तर मित्रांनो, दिवसाची सुरुवात जर चहाने झाली तर एक नंबर, चहाने झाली तर एक नंबर प्रवासाला उत्साह येतो मित्रांनो. तर चला पटकन चहा घेतो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून. मित्रांनो, भारतीय रेल्वेच्या सर्वात आधुनिक आणि वेगवान ट्रेनपैकी एक असलेली वंदे भारत एक्सप्रेस निघाली आहे कोल्हापूरवरून. या गाडीचे 2 कोच प्रकार आहेत, एक AC चेअर कार आणि दुसरा एक्झिक्युटिव्ह चेअर कार. तर बघू शकता, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आपली ट्रेन लागलेली आहे आणि आजचा आपला प्रवास जो आहे तो होणार आहे स्लीपर क्लासमधून. तर मित्रांनो, आपली कोयना एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लावण्यात आलेली आहे आणि चला आता पटकन गाडी बोर्डिंग करून घेऊया. तर मित्रांनो, हा आहे S1 कोच स्लीपर आणि आजचा आपला प्रवास जो आहे तो स्लीपर क्लासमधूनच होत आहे. तर जाऊया मित्रांनो आता आपल्या कोचमध्ये. तर मित्रांनो, ही आहे आजची आपली सीट. तर मित्रांनो, डॉट ऑन टाईम कोल्हापूरहून आपली कोयना एक्सप्रेस निघालेली आहे बरोबर 8:25. तर मित्रांनो, आपली कोयना एक्सप्रेस जी आहे ती डॉट ऑन टाईम कोल्हापूरवरून निघालेली आहे 8:25. आणि या ट्रेनच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, ही ट्रेन दररोज कोल्हापूरवरून 8:25 निघते आणि त्याच दिवशी सायंकाळी आपल्याला 8:05 CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचवते. आणि आपला प्रवास जो आहे तो होणार आहे जेजुरीपर्यंत आणि आपल्याला ही ट्रेन जेजुरी येथे 2 वाजेपर्यंत पोहोचवणार आहे. मित्रांनो, कोयना एक्सप्रेस ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान दररोज धावणारी एक ट्रेन आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेचे सर्व प्रकारचे कोच घेऊन धावणारी गाडी आहे. तर एकदम हाय स्पीडने आपली गाडी रुकडी स्टेशन स्किप करत आहे सध्या.
तर मित्रांनो कोल्हापूरपासून 20 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली कोयना एक्सप्रेस पोहोचली आहे हातकणंगले रेल्वे स्टेशनवर। या ठिकाणी 8:45 येण्याचा टाईम आहे, पण 8:50 पोहोचलेला आहे। 5 मिनिटं उशिराने आपली ट्रेन जी आहे ती हातकणंगले इथं पोहोचली आहे आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे हातकणंगले रेल्वे स्टेशनवर। तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्याला सातारा छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर डेमो ट्रेनची क्रॉसिंग या ठिकाणी हातकणंगले येथे पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो सातारा कोल्हापूर डेमो ट्रेन पोहोचलेली आहे हातकणंगले रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती। आणि मित्रांनो या ट्रेनला खूप गर्दी दिसते, भरपूर लोक या ट्रेनमध्ये आहेत, एकदम पॅक चाललेली आहे मित्रांनो ही डेमो ट्रेन। तर मित्रांनो हातकणंगले इथून आपली ट्रेन निघालेली आहे। या ठिकाणी मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सातारा कोल्हापूर डेमो एक्सप्रेस ट्रेनच्या क्रॉसिंगसाठी थांबलेली होती, माफ करा डेमोच्या क्रॉसिंगसाठी थांबली होती। आणि 9:18 हातकणंगले रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे। कोल्हापूरवरून निघतात सकाळी सकाळी निसर्गाचे सुंदर नजारे पहा। आणि जयसिंगपूरला सुद्धा मित्रांनो भरपूर गर्दी आहे या ट्रेनला। आणि 9:36 जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन जी आहे ती पोहोचली आहे। तर मित्रांनो आपली कोयना एक्सप्रेस जी आहे ती जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर। तर मित्रांनो 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर जयसिंगपूरवरून आपली ट्रेन निघालेली आहे। तर मित्रांनो समोर आहे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस। आणि आपली ट्रेन मिरज इथे पोहोचली आहे। तर मित्रांनो कोल्हापूरपासून 47 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली कोयना एक्सप्रेस 9:55 पोहोचलेली आहे मिरज जंक्शनवरती। आणि मिरज हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन सांगलीकडे जाते, एक लाईन बेळगावकडे आणि एक लाईन या ठिकाणावरून कोल्हापूरकडे गेलेली आहे। त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 3 मिनिटाचा स्टॉप असणार आहे मिरज जंक्शनवर। तर मित्रांनो मिरज येथे 50 रुपयाला 2 इडली व 1 वडा नाश्त्यासाठी घेतलेला आहे। तर मित्रांनो 3 मिनिटाच्या स्टॉपनंतर मिरजवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे।
तर मित्रांनो मिरजवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो खाण्यापिण्यासाठी या ठिकाणी भरपूर स्टॉल आहेत. या ठिकाणी नाश्त्यासाठी इडली वडा मिळत होता, त्यामुळे इडली वडा जे आहे ते घेतलेला आहे. आता पटकन नाश्ता करून घेतो मित्रांनो आणि नंतर तुम्हाला नाश्ता झाल्यावर भेटतो. मिरजवरून निघाल्यावर गाडीने काय मस्त वळण घेतलेले आहे. ओ हो, काय सुंदर दृश्य आहे हे. आणि या ठिकाणी आपली गाडी सांगली स्टेशनवर पोहोचली आहे आणि सांगलीवरून सुद्धा खूप पॅसेंजर गाडीत चढण्यासाठी तयार आहेत. तर मित्रांनो कोल्हापूरपासून 54 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली कोयना एक्सप्रेस पोहोचली होती सांगली रेल्वे स्टेशनवर 10:19 या ठिकाणी 9:39 येण्याचा टाईम आहे, पण 10:19 पोहोचली होती आणि 3 मिनिटाच्या स्टॉपनंतर सांगलीवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. तर मित्रांनो मिरज इथं जे नाश्ता घेतलेला होता इडली आणि वडा ते थोडे थंडच होते मित्रांनो. इडली वडे या ठिकाणी जर जास्त भूक लागलेली असेल तर ॲव्हरेज नाश्ता होता मित्रांनो, नक्कीच ट्राय करू शकता. मात्र गरम वगैरे काही नव्हते इडली वडे. आणि सध्या मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सांगलीवरून निघालेली आहे. दहा वाजून 41 भिलवडी रेल्वे स्टेशनवरून मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे. सांगलीवरून निघाल्यावर भिलवडी किर्लोस्करवाडी या स्टेशनवर थांबत आपली गाडी कराडच्या दिशेने निघालेली आहे. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती किर्लोस्करवाडी इथे पोहोचली आहे 10:53. तर मित्रांनो 10:54 किर्लोस्करवाडी इथं आपली ट्रेन पोहोचली आहे आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप आहे. तर मित्रांनो 2 मिनिटाच्या स्टॉपनंतर किर्लोस्करवाडी इथून आपली ट्रेन निघालेली आहे. सांगलीनंतर सर्व दृश्य बदलून गेलेलं आहे. मोठमोठ्या पर्वतरांगा, हिरवीगार शेती, नारळाचे झाडं, सर्व परिसर एकदम हिरवागार दिसत आहे. वा वा वा, काय नजारे दिसत आहेत या प्रवासात. अप्रतिम नजारे आहेत मित्रांनो, खूपच छान. आणि आता आपली गाडी एकदम फास्ट स्पीडने ताकारी रेल्वे स्टेशन स्किप करत आहे आणि काय सुंदर रेल्वे स्टेशन आहे हे.
ताकारी रेल्वे स्टेशन नंतर भवानीनगर रेल्वे स्टेशन स्किप करत आहे सध्या आपली गाडी. काय जबरदस्त स्पीडमध्ये एकामागून एक स्टेशन मागे टाकत आहे मित्रांनो आपली गाडी. तर मित्रांनो आपली कोयना एक्सप्रेस जी आहे ती कराड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. 11:27 10:47 येण्याचा टाईम आहे, पण 41 मिनिटं उशिराने आपली ट्रेन जी आहे ती कराड इथे पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी 3 मिनिटाचा स्टॉप आहे कराड रेल्वे स्टेशनवर. 0 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी कोयना एक्सप्रेस प्लॅटफॉर्म वर आली आहे. कोयना एक्सप्रेस. तर मित्रांनो 3 मिनिटाच्या स्टॉप नंतर कराडवरून आपली ट्रेन निघण्यासाठी तयार आहे. तर मित्रांनो कराडवरून आपली गाडी निघालेली आहे. तर कराड स्टेशन नंतर गाडी बघा एकदम हळूहळू चालत आहे आणि काही वेळातच आपली गाडी तारगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे. तर मित्रांनो आपली कोयना एक्सप्रेस तारगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे 12:10 आणि या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे तारगाव रेल्वे स्टेशनवर. तर 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर आपली ट्रेन तारगाव रेल्वे स्टेशनवरून निघाली आहे 12:11. तर मित्रांनो माझा प्रवास सध्या स्लीपर क्लासमधून होत आहे आणि कोल्हापूर ते जेजुरी स्लीपर क्लाससाठी 200 रुपये एवढे तिकीट भाडे लागलेले आहे. काय जबरदस्त एकापेक्षा एक सुंदर नजारे आहेत मित्रांनो. या रूटवर खूपच छान एकदम जबरदस्त नारळाची झाडं, हिरवीगार शेती, एकच नंबर प्रवासाला मजा येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो सध्या तर या ट्रेनमध्ये तुम्हाला खाण्यापिण्यासाठी भरपूर काही येत आहे. वेंडर जे आहेत ते येत आहेत. भेळ, समोसा, इडली वडा, तसेच मित्रांनो या ठिकाणी सर्व नाश्त्याचे जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी येत आहेत. आणि या ठिकाणी मित्रांनो सांगली आणि कराडनंतर भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला मिळतील या ट्रेनमध्ये खाण्यापिण्यासाठी. तर मित्रांनो आपली गाडी कोरेगाव स्टेशनवर पोहोचत आहे व हे स्टेशन वळणावर आहे, त्यामुळे काय सुंदर आगमन होत आहे आपल्या गाडीचं कोरेगाव स्टेशनवर. तर मित्रांनो कोल्हापूरपासून 170 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली कोयना एक्सप्रेस जी आहे ती कोरेगाव रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे 12:39. या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कोरेगाव रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो स्टेशन किती एकदम कर्ववर आहे, वाहनावर आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसत आहे आपली गाडी या ठिकाणी थांबल्यावर.
आणि 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर कोरेगाव रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो, कोल्हापूरपासून 180 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली कोयना एक्सप्रेस पोहोचली आहे सातारा रेल्वे स्टेशनवर 12:54 12:07 येण्याचा टाईम आहे, पण 12:54 पोहोचलेले आहे. या ठिकाणी मित्रांनो, सातारा येथे आपल्या गाडीचा 3 मिनिटाचा स्टॉप असणार आहे सातारा रेल्वे स्टेशनवर. 3 मिनिटाच्या स्टॉपनंतर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सातारावरून निघालेली आहे. तर मित्रांनो, मिरजवरून निघाल्यानंतर या ट्रेनमध्ये भरपूर खाण्यापिण्याचे ऑप्शन्स आहेत. भेळ, कचोरी, तसेच समोसे, लस्सी, तसेच थंड मसाला ताक वगैरे सर्व काही मित्रांनो तुम्हाला या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू ज्या आहेत त्या मिळत आहेत. आणि आता सध्या आपली ट्रेन जी आहे ती सातारावरून निघालेली आहे. तर मित्रांनो, प्रवासाला खूपच मजा येत आहे. एकदम जबरदस्त रूट आहे मित्रांनो. हिरवीगार शेती, डोंगर, तसेच मित्रांनो एकामागून एक सुंदर सुंदर वळण. मित्रांनो, हा रूट एकच नंबर आहे आणि प्रवासाला आतापर्यंत तर खूपच मजा येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, 1:26 वाठार रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन पोहोचली आहे आणि या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप आहे वाठार रेल्वे स्टेशनवर. आणि वाठार रेल्वे स्टेशन नंतर मित्रांनो आता आदरकी घाटाचे सुंदर नजारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि यानंतरच घाट सेक्शन जो आहे तो चालू होणार आहे. तर मित्रांनो, आदरकी घाटाचे सुंदर नजारे आता वाठार रेल्वे स्टेशनच्या नंतर सुरू झालेले आहेत आणि पहिल्याच मित्रांनो बघू शकता वळण काय जबरदस्त आहे.
तर मित्रांनो कोल्हापूरपासून 224 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली कोयना एक्सप्रेस पोहोचली आहे लोणंद जंक्शनवर आणि काय जबरदस्त मित्रांनो आदरकी घाटाचे सुंदर नजारे पाहत आपण पोहोचलो आहोत लोणंद जंक्शनवर आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे लोणंद जंक्शनवर। आणि 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर लोणंद जंक्शनवरून आपली ट्रेन निघण्यासाठी तयार आहे। कोयना एक्सप्रेस क्रॉसिंग। तर मित्रांनो फायनली 268 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली कोयना एक्सप्रेस पोहोचली आहे जेजुरी रेल्वे स्टेशनवर आणि जेजुरी इथे मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती 2:42 पोहोचलेली आहे। 2:08 या ठिकाणी येण्याचा टाईम आहे पण 2:42 या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे। आणि या ठिकाणावरून मित्रांनो आता आपण जाणार आहोत मंदिराकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवरून कोणते ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आहे जेजुरीचं रेल्वे स्टेशन। तर मित्रांनो हे आहे जेजुरीचं रेल्वे स्टेशन आणि स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी ॲटो जे आहे ते मिळतात। बघूया आता समोर ॲटो थांबलेले आहेत मंदिराकडे जात आहेत का नाही ते। जर मित्रांनो शेअरिंगने ॲटो भेटलं तर शेअरिंगने जाणार आहे नाहीतर मग डायरेक्ट प्रायव्हेट ॲटो करून जावं लागेल। समोर ॲटो जे थांबलेले आहेत ते मित्रांनो बहुतेक मंदिरापर्यंत जात आहेत। बघूया विचारून आता मंदिराकडे जात आहेत की नाही। तर मित्रांनो रेल्वे स्टेशनपासून ॲटोवाले तुम्हाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणून सोडतील आणि या ठिकाणावरून आपण इकडं उजव्या साईडला सरळ गेलो तर मंदिराकडे जाऊ। आणि ॲटोला मित्रांनो 20 रुपये प्रति व्यक्ती एवढे ॲटो चार्जेस देऊन मी मंदिरापर्यंत आलेलो आहे आणि आता मंदिराकडे जात आहे। तर मित्रांनो इथं
आजूबाजूला दुकानामध्ये तुम्ही भंडारा आणि प्रसाद घेतल्यानंतर चप्पल वगैरे ठेवू शकता. बॅग तुमच्यासोबत असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. गडावर जाण्यासाठी 450 पायऱ्यांचा मार्ग आहे, ज्यास 9 लाख पायऱ्यांचा डोंगर असेही म्हणतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी आणि दसरा या दिवशी येथे भव्य जत्रा भरते, जिथे हजारो भाविक एकत्र येतात. मित्रांनो, जेजुरी गडावर चढत असताना पायऱ्यांच्या आजूबाजूला भरपूर दुकाने आहेत, जिथे आपण देवाची मूर्ती, प्रसाद, भंडारा तसेच देवाचा फोटो इत्यादी गोष्टी खरेदी करू शकतो. मंदिरात जाणारे टेकोट टेकोट जय मल्हार. तर मित्रांनो, शेवटी मंदिरामध्ये पोहोचलो आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता मंदिरामध्ये आल्यावर. जेजुरीमधील खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे भगवान खंडोबा यांचे भव्य मंदिर डोंगरावर वसलेले आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत सुद्धा आहे. खंडोबा मंदिरात हळदीचा भंडारा उधळला जातो. तसेच यकोट यकोट जय मल्हार, सदानंदाचा यकोट असा गजर मंदिर परिसरात सतत होत असतो. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी 2 लाईन आहेत. एक मोफत दर्शन रांग व दुसरी VIP दर्शन रांग. VIP दर्शन रांगेत 200 रुपये प्रति व्यक्ती दर्शन पास काढावा लागतो व नंतर VIP रांगेतून आपले दर्शन लवकर होते. आणि मी ही मोफत दर्शन रांगेत लागलेलो आहे सध्या. तर मित्रांनो, मोफत दर्शन रांगेत जास्त गर्दी नव्हती व माझे दर्शन मात्र 10 ते 15 मिनिटातच झाले आहे. दर्शन खूपच छान झाले आहे व देवाची मूर्ती खूपच सुंदर आहे. दर्शन घेऊन मन समाधान झाले आहे. तर मित्रांनो, जेजुरीपर्यंत येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक बाय रोड, ज्यात तुम्ही ST बसने किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीने जेजुरीपर्यंत पोहोचू शकता. दुसरा मार्ग आहे रेल्वेचा. जेजुरी येथे रेल्वे स्टेशन आहे. थेट रेल्वेने तुम्ही जेजुरीपर्यंत येऊ शकता. मी ही रेल्वेने जेजुरीला आलेलो आहे. तर मित्रांनो, दर्शन करून इथून समोरून आपण येतो आणि असंच या साईडने दर्शन करून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तर मित्रांनो, दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे आणि आता मी मंदिरामधून चाललेलो आहे बस स्टँडकडे. तर मित्रांनो, आजचा जो आपला कोल्हापूर ते जेजुरी असा हा व्हिडिओ होता. कोल्हापूर ते जेजुरी आपण कोयना एक्सप्रेसने संपूर्ण रेल्वे प्रवास करत जेजुरी ते पोहोचलो. जेजुरी ते येऊन खंडोबा देवाचे दर्शनसुद्धा घेतलेले आहे. तसेच या ठिकाणी आता मित्रांनो, आपला जो हा व्हिडिओ आहे तो इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया अशा प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.